नमस्कार मित्रांनो, आज 17 नोव्हेंबर ठरलं तर मग मालिकेचा आज होता महा एपिसोड म्हटलं की नवीन काहीतरी असतंच किंवा पुढच्या येणाऱ्या भागासाठी नवीन काहीतरी पायाभरणी करून ठेवतात. अगदी त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्यात. त्यामुळे तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो आहे. पण त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. चला तर माझा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला सर्व सुभेदार कुटुंबीय हॉलमध्ये गप्पा मारत बसलेलं असतं. त्याच वेळेस प्रताप सायलीला म्हणतो, सायली, आज दिवाळी पाडवा आहे आणि म्हणजे पत्नीने पतीला हक्काने काही मागून घ्यायचं असतंय. त्यामुळे तू बिनधास्त अर्जुनला काहीही माग. तसं तुझ्या सासूने शिकवलं असेलच ना तुला की नवऱ्याचा हात पिरवून कशा वस्तू काढायच्या ते. सगळेजण हसायला लागतात. कल्पना म्हणते, काही काय बोलताय हो. तेवढ्यात कुसुमताई म्हणते, कल्पनाताई, आम्हाला गंमत कळते बरं का. मग मात्र सायली म्हणते, बाबा मला काहीही नको. त्यांनी माझ्यासाठी मधुबनला जर्मन सोडून आणलं, हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट झालं आहे. मला अजून काहीही नको. पण तेवढ्यात पूर्णाजी म्हणते, नाही सायली, आज हक्काचा दिवस आहे, हक्काने तू काहीही घे. मग कल्पना पण अर्जुनला म्हणते, अर्जुन, ही मार्केटला घेऊन जा हिला. ही ज्याच्याकडे बोट दाखवेल, मग दागिने असतील किंवा साड्या असतील, हिला घेऊन दे. अर्जुनही होकार देतो. तेवढ्यात अस्मिता बोलते, तुमचं काय चाललंय? ती नको म्हणते आणि तुम्ही तिला घेऊन द्या म्हणताय. असं नाही पाहिजे ना. मग प्रताप तिला बोलतो, अस्मिता, असं नसतंय. आज पत्नीचा हक्काचा दिवस असतोय. ती आपल्या पतीकडनं काहीही मागू शकते. मग सगळेजण सायली म्हणतात, जा बेटा जा. पण सायली लगेच म्हणते, नाही, मला वाटतं मधुभाऊ आलेत घरी तर मला बरं वाटणार नाही जायला. मधुभाऊ सुद्धा म्हणतात, अगं बेटा जा तू, माझी काळजी करू नको. मी आणि प्रतापराव छानपैकी गप्पा मारू. आणि विशेष म्हणजे तू घरी यायची पण घाई करू नको. तू आणि जावईबाबू बिंदास जा, काही काळजी करू नको. मग मात्र कुसुमताई म्हणते, जा सायली, सगळे म्हणतायत ना, तर जा आणि खरेदी कर. मग सायली आणि अर्जुन दुकानामध्ये येतात साड्यांच्या. मस्त साड्या बघत असतात ते. पण सायलीला एकही साडी पसंत पडत नसते. त्याचं कारण असतं, त्या साड्या महाग असतात. आणि सायली बिचारी अस्मास वाढलेली, तिला पैशांचं महत्त्व कळतं. त्यामुळे ती त्या साड्या घ्यायला नकार देते. मग अर्जुन तिला सांगतो की मामा म्हटली आहे, तुम्ही ज्याकडे बोट दाखवाल ती साडी तुम्हाला घेऊन द्यायची. तुम्ही बघत नाही, मीच तुला म्हणतो घ्या 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 घ्या. आणि तिला ते कुठेतरी गिल्ट पण असतं की आपण जे अर्जुनच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला होता, ती त्याची वाईट वाढलो एवढे दिवस, म्हणून ती तिला नकार देत असते. मात्र अर्जुनला ती म्हणते, अर्जुन सर, मला तुमची माफी मागायची आहे. अर्जुन म्हणतो, कशाबद्दल? ती म्हणते, इतक्या दिवस मी तुमच्याशी खूप वाईट वागले. मग अर्जुन तिला म्हणतो, सायली, ते जाऊ दे आता. पण त्यावेळेस असं काही वातावरण होतं की मी तुम्हाला किती एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला असता तर तुम्ही माझा विश्वास ठेवत नसता. ती म्हणते, मी कसं ठेवणार सर विश्वास? मी जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये आले, तुम्ही आणि चैतन्य भाऊजी मी बोलत होते, मी बोलताना ऐकलं की तुम्ही मधुभाऊची केस लांबवताय. मग अर्जुन तिला म्हणतो, तुम्ही फक्त तेवढंच ऐकलं आहे, त्याच्या अगोदरचं किंवा नंतरचं माझं बोलणं ऐकलं आहे का? मग ती थोडी खट्टू होते. थोडं तिला कळतं की आपलं चुकलं. ती म्हणते, नाही, मी अगोदरचं किंवा नंतरचं बोलणं ऐकलं नाही. लगेच निघून गेले. तो म्हणतो, माझ्या मनात विचार आला होता, पण आम्ही हे चर्चा करत होतो की असं केलं तर काय होऊ शकतं. आम्ही ते बोलत असतानाच तुम्ही तेवढंच ऐकलं फक्त. आणि तुमचा माझ्या जरा पण विश्वास नाही का की मधुबनची केस मी लांबवील कशाला? मी त्यांच्यासाठी एक सेकंदही केस लांबवलं नाही. उलट होईल तेवढ्या लवकर ज्यांना जेलमधून कसं बाहेर पाडायचं आहे, कसं बाहेर काढायचं, हेच मी बघत होतो. मग मात्र ती रडायला लागते. तिच्या डोळ्यात दुःखाची भावना येते आणि रडायला लागते ती. मग अर्जुन म्हणतो दुकानदाराला, तुमच्याकडे बायकोच्या असं चेहरा स्माईल अशी साडी आहे का हो? कारण माझी बायको हसतच नाही आहे. हे एकदा ती हसायला लागते. दुकानदार त्यांच्याकडे येतो, म्हणतो, सर तुम्हाला एक बोलू का? तुमचं आत्ताच नवीन लग्न झालं का हो? अर्जुन म्हणतो, नाही, का बरं? नाही, आमचा अनुभव असा आहे की नवीन लग्न झालेली जोडपी सुरुवातीला फार खुशी असतात, पण जसं जसं लग्नाचं वाढत जातं अंतर, मग त्यावेळेस मात्र ते साडी घ्यायला सुद्धा भांडण करतात. तुमचं मत तसं दिसत नाही आहे. मग अर्जुन आणि सायली फार खुश होतात. मग मात्र सायली म्हणते, मी साडी घेईन, पण माझी एक अट आहे. तुम्ही पण तो ड्रेस घेतला पाहिजे. तिथे एक शर्ट असतो,
तो तुम्ही हे शर्ट घालून कसं कोर्टात जाणार. ते म्हणते कोर्टात नाही, पण तुम्ही एरिया करू शकता ना शर्ट. मग दुकानदार म्हणतो एक काम करा, मी साडी आणि शर्ट दोन्ही आणतो. मग सायली ती साडी ट्राय करायला जाते आणि जेव्हा ती बाहेर येते इतकी छान दिसत असते त्या गुलाबी साडीमध्ये की अर्जुन एकदम तिच्याकडे बघतच राहतो. आणि ती जवळ जातो आणि तिला हाताने बेस्ट असं छान दिसते असं करतो. मग मात्र ती म्हणते आता तुमची वारी, आता तुम्हाला तो ड्रेस ट्राय करायला लागेल. पण तो तिला म्हणतो अजून एक तुमच्याकडे ड्रेस बघायचा आहे मला, तो तुम्ही ट्राय करा. ती म्हणते मी अशा ड्रेस कधी घालतच नाही. मग तो म्हणतो नाही, तुम्ही हा ड्रेस घेतला तरच मी तुम्ही जो मला शर्ट सांगताय किंवा ड्रेस सांगताय तो मी घेईल, अदरवाईज मी तो घेणार नाही. मग मात्र सायली त्याला म्हणते आले का वकील साहेब मध्येच, ठीक आहे. मग दोघे चेंजिंग रूममध्ये जातात. त्यावेळेस सायली म्हणते की सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मला मधुबनसोबत पण जायचं नाही किंवा मला माझ्या आश्रमातल्या लोकांकडे पण जायचं नाही, मला तुमच्यासोबतच राहायचं आहे. इकडे अर्जुनही तेच विचार करत असतो, मिसेस सायली मला सोडून बिलकुल जाऊ नका, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही, मला तुम्ही माझ्या जीवनात कायम हवा आहेत. म्हणजे इथे एकमेकांचं प्रेम इतकं शिगेला टोकलं आहे, शिगेला पोचलं आहे की मला वाटतं येत्या काही भागामध्ये ते एकमेकांना प्रपोज पण करू शकतात. फक्त ती प्रिया त्यांच्यामध्ये यायला नको आहे. बघूया काय करतं ते. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, प्रियामध्ये काही करेल का किंवा प्रियाचा डाव पुन्हा एकदा आपटेल का? कमेंट करायला विसरू नका. मग सीन शिफ्ट होतो किल्लेदारांच्या घरी. किल्लेदारांकडे रविराज, नागराज आणि प्रिया बसलेले असतात. नागराज आणि रविराज गप्पा मारत असतात. तेवढ्यात कुसुम तिथे येते आणि म्हणते भाऊजी तुम्ही वहिनीनं कुठे बघितलं आहे का? हे सगळं घर शोधलं पण मला कुठेच सापडत नाही त्या. मग रविराज म्हणतो असेल ना कुठेतरी, कुठे जाणार आहे ते तरी? नागराज म्हणतो असेल सुमन कुठेतरी, नीट घरात बघ. ती म्हणते मी सगळं घर शोधलं मला कुठेच दिसते नाही त्या, नक्की गेल्या कुठे असेल? मग तेवढ्यात ती प्रिया नाटक करते, माझी आई कुठे गेली तिला तर काहीच माहीत नाही. पण रविराज मात्र धीर खंबीर आपला, नाही तिला माहीत आहे, तिला आता बऱ्यापैकी रोड ओळखीचे झालेत, तिला बोलताही येत आहे, तेव्हा ती लांब कुठे जाणार नाही, काही ते कामासाठी गेली असेल. पण ती आपण न सांगता गेली, मला ह्या गोष्टी त्याची वाटत आहे. मग तो लगेच नागराज आपण गार्डन बघूया. तेवढ्यात प्रिया म्हणते नाही थांबा बाबा, मी बघते, कदाचित ती तिच्या सौंदर्य झाडापाशी असेल. आणि उगाच देवाला नाटक करते की देवाला प्रार्थना करते अशी की देवा माझ्या याला सुखरूप असू दे, म्हणून ती निघून जाते आणि वापस येते. ती म्हणते आई कुठेच नाही आहे. आणि मग पुन्हा सीन शिफ्ट होतो सुभेदारांकडे. इकडे सुभेदार कुटुंबीय मस्त गप्पा मारत असतात. तेवढ्यात तिथे प्रतिमा येते. प्रतिमेला पाहून प्रताप म्हणतो प्रतिमा अगं ये ना बस. तिला पण सगळे आश्चर्यचकित होतं कारण ती एकटी आली असते घरी. पूर्णाजी सुद्धा म्हणते ये प्रतिमा बस. मग कल्पना प्रतिमा म्हणते प्रतिमा तुझी ओळख करून होते, मधुभाऊकडे बोट दाखवते आणि पुढे बोलणार. त्याच वेळेस प्रतिमा म्हणते हे सायलीचे मानस पिता मधुभाऊ. सायली नेहमी यांच्याबद्दल भरभरून बोलायची. आणि तेवढ्यात मधुभाऊ सुद्धा म्हणतात आणि या प्रतिमा आत्या सायली मला जेलमध्ये जेव्हा भेटायची ना यांच्याबद्दल खूप बोलली मला ती. मात्र ह्या गोष्टी तर सगळ्या घरच्यांना आश्चर्य वाटतं की सायली किती छान आहे, नेहमी सगळ्या चांगली वागते, चांगली बोलते म्हणून. मग तेवढ्यात पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात प्रतिमा बस ना. प्रतिमा मला प्रताप आणि कल्पनाने तन्वी कशी वागली ते सगळं सांगितलंय आणि ती फारच चुकीची वागली आहे. मग प्रतिमा म्हणते मी त्या संदर्भात तुम्हाला भेटायला आली आहे, तिला एकदा सुधारण्याची एक संधी द्यावी असे मला वाटतं. त्याच वेळी कुसुम म्हणते एक संधी? प्रताप आणि कल्पना त्यांनी तिला 100 संधी दिल्या असतील आणि तर आम्ही 1000 संधी दिल्या असतील आश्रमामध्ये, पण ती कधीच सुधारणार नाही. आणि ती मुलगी मी तुम्हाला गॅरंटी देते की ती मुलगी कधीच सुधारणार नाही. हे ऐकताच प्रतिमा उभी राहते आणि हात जोडत म्हणते माहीत मला हात जोडून विनंती आहे, तिने चूक केली आणि खूप मोठी चूक केली हे मलाही मान्य आहे आणि या गोष्टीचा तिलाही पश्चाताप होतोय. आणि तुम्ही जेव्हापासून तिला घरी यायची परवानगी नाकारली आहे ती खूपच दुःखी झाली आहे आणि या गोष्टीत तिलाच नाही तर रविराजला पण त्रास होतोय.
आणि पूर्णाई, मला वाटतं तुम्हाला रविराजा त्रास झालेला बिलकुल आवडत नसणार. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, त्याला एक संधी द्या. हे ऐकताच पूर्ण आजी म्हणते, तू आधी हात खाली कर आणि तू हक्कांच्या माणसाकडे मागते. तू माझी मुलगी म्हणून मी तुला कुठली गोष्ट नाकारणार नाही. त्यामुळे मी तुला एक सांगते की मी तिला माफ करेल किंवा नाही करेल हे तर मला माहीत नाही, पण तिला या घरात यायची संधी पुन्हा देते मी. हे ऐकता प्रताप म्हणतो, पूर्णही पण तिने केलेली चूक फार भयंकर आहे आणि ते पुन्हा नीट वागेल याची काय गॅरंटी आहे. पण पूर्ण म्हणते, नाही, प्रतिमा माझी मुलगी आहे आणि तिने मला हक्काने काहीतरी मागितलं आहे. मी तिचा हक्क नाकारू शकत नाही, तिचं मन मोडू शकत नाही. इथून पुढे प्रियाला या घरात येण्यापासून कोणी अडवणार नाही. हे ऐकताच प्रतिमा खुश होते आणि अस्मितासुद्धा, पण बाकी सगळे नाराज होतात. तिकडे रविराजांच्या घरचे टेन्शनमध्ये येलं असतात की प्रतिमा गेली कुठे नक्की. रविराज म्हणतो, मी इन्स्पेक्टरला फोन करतो. 24 तासात ते मिसिंग कंप्लेंट घेत नाही, पण ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतील म्हणून तो फोन काढून फोन लावणार. त्याच वेळी प्रतिमा घरामध्ये येते. तिला पण रविराज म्हणतो, अगं प्रतिमा, तू कुठे गेली होतीस आणि ते आम्हाला न सांगता. ती म्हणते, मी पूर्णाईला भेटायला गेले होते. नागर म्हणतो, सुभेदाराकडे होतेस तू तिकडे? ती म्हणते, हो, मी तन्वीसाठी गेले होते. प्रिया मनात म्हणते, माझ्यासाठी? लगेच प्रतिमा तिला म्हणते, तन्वी, आता तुला त्या घरात जाण्यापासून कोणी अडवणार नाही. पूर्ण आजीने तुला माफ केलं आहे. हे ऐकताच ती प्रिया उर्फ तन्वी एवढी खुश होते, तिच्या गळ्यात जाऊन पडते. आई, तू माझ्यासाठी गेली तिथे आणि तू माझ्यासाठी हे सगळं केलं? बाप रे बाप. मनात ती विचार करते, या किल्लेदारच्या अर्ध्या बंधूच्या बायकोने मला अनपेक्षित भेट दिली दिवाळीची. माझ्यासाठी एवढं मोठं काम केलं ते. मग रविवारी म्हणतो, कसं काय शक्य झालं मात्र हे? मग प्रतिमा म्हणते, मी त्यांचे हात जोडून तन्वीच्या वतीने माफी मागितली. मग मात्र नागराला थोडं वाईट वाटतं. परंतु प्रतिमा, तू असं नव्हतं करायला पाहिजे. तन्वीची चूक एवढी मोठी होती. मग तन्वी म्हणते, बाबा जाऊ दे ना, आता मला तिकडे जायची परवानगी भेटली ना. रविराज म्हणतो, तन्वी, तुला ती परवानगी भेटली, पण मला हे बिलकुल आवडलं नाही की तुझ्यासाठी प्रतिमाने हात जोडले आणि माफी मागितली. पण आता मी तुला शेवटचा मोका देतोय. त्या घरात वारंवार जायचं नाही आणि पुन्हा गेलीस आणि असं काही केलं तर मात्र माझ्यापेक्षा वाईट करू नये. मात्र प्रिया मनात विचार करते, आता मी जे काय करेल ना किल्लेदार, तुला कळणार पण नाही. अशी ही प्रिया. आणि मग मित्रांनो, सीन शिफ्ट होतो साक्षीकडे. साक्षी पासा लटकत असते आणि पोलीसवाले तिच्या समोरून महिपतले घेऊन चालले असतात आणि साक्षी ओढत असते, अण्णा मला वाचवा, मला फाशी देत आहे, मला मरायचं नाही, अण्णा मला वाचवा. आणि महिपत जाता म्हणत असतो की पोरी घाबरू नकोस, तुझा बाप जो जिवंत आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. पण पोलीस त्याला ओढून घेऊन जातात. ती घाबरते आणि अजून जोरजोर ओढायला लागते, अण्णा मला वाचवा. आणि तिकडे ती स्वप्नातून जागी होते आणि ओढायला लागते, मला वाचवा, अण्णा मला वाचवा. तिचा आवाज ऐकून महिपत तिच्या पाशी येतो. काय झालं पोरी, काही स्वप्न बघितलं का? ती म्हणते, हो, मी फारच वाईट स्वप्न बघितलं की मला त्या खुनासाठी फाशी शिक्षा झाली आणि तुम्हाला सुद्धा पोलीसवाले घेऊन चाललेत. तो कोणाची टाप आहे माझ्या कोणाला पुन्हा हात लावायची? मला कोणी जेलमध्ये टाकू शकत नाही. आणि राहिली तुझी गोष्ट, तुला त्या खुनासाठी फाशी होणार नाही, फार तर फार जन्मठेप होईल. तिला तो सहानुभूती देतोय का घाबरतोय हे मलाही कळालं नाही. मग सीन पुन्हा शिफ्ट होतो सुभेदारांच्या घरी. सायली किचन आवरत असते. कल्पना तिच्यावर म्हणते, सायली, हे काय, तू सगळ्यांना जेव घातलंस, पण मला वाटतं तू जेवणच नाही केलं अजून. ती म्हणते, नाही, आता जेवते मी आई. आणि ती आळस द्यायला लागते. मग मात्र प्रतिमा चिडते, हे चुकीचं आहे बरं सायली, तू सुद्धा वेळेवर जेवण केलंच पाहिजे, तब्येत खराब होऊन जाईल. मग तेवढाच अर्जुन होतो, बरोबर मम्मा, तिला रागव, तिला असंच दटवलं पाहिजे, तरच वेळेवर जेवेल वगैरे. म्हणून तो ताट घेतो आणि सायलीला डायनिंग टेबलवर बसवतो आणि हाताने खाऊ घालायला लागतो. तेवढ्यात मधुभाऊ आणि कुसुम तिथे येतात. त्यांना पाहून मग सायलीला असते आणि म्हणते, मधुभाऊ. मग तर अर्जुन काही लाजत नाही, तर बिंदासपणे तिला खाऊ घालत असतो. म्हणतो, या मधुभाऊ बसा. मग मात्र कल्पनाच मधुभाऊ म्हणते, बघा मधुभाऊ, हा माझा मुलगा,
लग्नाआधी याला किचन कुठल्या डायरेक्शनला आहे हेही माहीत नसायचं. ताटामध्ये कुठल्या भागात भाजी घ्यायची, कुठे पोळी घ्यायची हेही माहिती नसायचं. पण लग्न झाल्यानंतर तो इतका बदलला आहे की तो आता किचनमध्ये जाऊन मात्र साईला मदत करतोय. मग मात्र मधुभाऊ हसायला लागतात. ते यांचं प्रेम बघून खूप आनंदित होतात. मग अर्जुन त्यांना म्हणतो, मधुभाऊ, मी तिला जेव घालणं फारच वेगळं आहे, पण एका बापानं लेकीला जेव घालणं हे खूपच छान आहे. तुम्ही तिला खाऊ घाला. आणि किती दिवस झाले असेल तुम्ही तिला खाऊ घातलंय? मग मधुभाऊ म्हणतात, 1.5 वर्ष झालंच आहे, आता मलाही आठवत नाही. मग तर तिला खाऊ घालायला लागतात. आणि आज सीन एकदम भारी होता मित्रांनो. थोड्या वेळाने अर्जुनच्या बेडरूममध्ये सायली आणि कुसुमताई बोलत असतात. सायली कुसुमताईला म्हणते, कुसुमताई तू बघते ना, हे माझ्यासाठी किती काय करतात. यांनी माझ्यासाठी मधुभाऊला सोडून आणलाय आणि मला खात्री आहे की त्यांचे माझ्या प्रेम असेल. मला मात्र त्यांना माझं प्रेम हे बोलून दाखवायचंच आहे. मी दाखवणारच. मी तुझं काहीही ऐकणार नाही आता. कुसुमताई म्हणते, वेळीच का, मी पण तुला तेच सांगते की तू त्याला बोलून टाक एकदाचं, म्हणजे काय तो सक्षमशन लागेल. फक्त मला भीती तुझी वाटते की त्याने जर नकार दिला तर तू कशी वागशील, कशी रिॲक्ट होशील ते. मग सायली म्हणते, जे होईल ते होऊ दे. इकडे खाली अर्जुनही बाहेर विचार करत असतो की मलाही आता आमचं लग्न खरं करायचं आहे. मलाही मिसेस सायलीसोबत खरं नवऱ्यासारखं वागायचं आहे. पण त्याकरता मला त्यांना प्रपोज करावंच लागेल. माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सांगावंच लागेल. आणि सगळे लवकर लवकर करावं लागेल. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. तर तुम्हाला आजच्या भागामध्ये काय विशेष वाटलं हे कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. त्याकरता बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. भेटू